हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेतच आहात ना? तुम्ही आप्पे खूप प्रकारचे पाहिले असतील. तांदळाचे पाहिले असतील, फक्त डाळीचे पाहिले असतील, रव्याचे पाहिले असतील. मुरमुऱ्याचे कधी आप्पे पाहिलेत का हो तुम्ही? नसतील पाहिले ना? चला तर मग आज आपण खूप छान टेस्टी आणि हेल्दी अशी मुरमुऱ्याची आप्पे ही रेसिपी पाहणार आहोत. एकदम करायला सोपी आणि खूप छान टेस्टी टेस्टी होतात आणि करायला एकदम सोपे आहेत. घरामध्ये तुमच्या जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे मैत्रिणींनो. त्यासाठी सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणे घेतले आहेत 1 वाटी. त्यामध्ये आपण हिरवी मिरची असे त्याचे तुकडे करून घेणार आहोत. खूप टेस्टी आणि हेल्दी असा आपला स्नॅक्स बनणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत, म्हणजे चव वाढेल त्याची, अप्रतिम होईल अशी. आणि नंतर आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. एक नंबरच होणार आहे. त्यामुळं लगेच व्हिडिओ स्किप करू नका किंवा लगेच जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा. 1 चमचा जिरे घालून घेतले, कढीपत्ता घालून घेतला आहे आणि बघा अशा प्रकारे आपण छान असं त्याचं मिश्रण तयार केलं. आणि जे मुरमुरे होते त्यामध्ये आपण 1 उकडलेला बटाटा किसून घालणार आहोत. नाही किसला बटाटा तरी पण चालेल, असं हाताने तुम्ही स्मॅश केलं तरी पण लगेच होतो. पूर्ण बटाटा उकडल्यानंतर थंड झाल्यावरच किसून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो आपण घेतला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि किसून घेतलेलं गाजराचा आपण येथे समावेश करणार आहोत. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही येथे छान अशा घालू शकता. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती वाटाण्याची, ती आपण छान अशी एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर हळद घालून घेणार आहोत आणि अख्खे जिरे खूप छान लागतात खाताना, एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर हिंग घालून घेणार आहोत आणि लाल मिरची पावडर, चटपटीतपणा येण्यासाठी. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. छान असं आपण ते एकत्र करून घेणार आहोत. मी इथे थोडंसं घातलं आहे वाटाण्याचं मिश्रण. नंतर मी सर्व एकत्र करून घेतलं. हे बघा छान असं आपण मळून ठेवलं होतं आणि अशा प्रकारे त्याचे गोळे बनवून घेतले आहेत. चला तर मग आप्पे पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं. तेल लावा, तूप लावा, तुम्हाला काय आवडतं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही येथे लावू शकता. सर्व आप्पे पात्राचे जे होल आहेत त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण गोळे बनवले आहेत ते अशा प्रकारे कडेने अगोदर ठेवायचे आहेत आणि नंतर आपण मध्ये ठेवायचे आहेत. कारण कसं असतं, गॅसची फ्लेम मध्ये जास्त असते आणि कडेला कमी प्रमाण असतं. मग ते मधले असतात ते लवकर होतात आणि कडेचे असतात ते जरा मागे राहतात. म्हणून शक्यतो आप्पे पात्रामध्ये करताना पदार्थ असंच त्या वाट्या भरायच्या आहेत. आपण सर्व वाट्या भरवून घेतल्या आहेत. नंतर आपण छान असं मध्यम गॅसवर 5 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे. मध्यमच गॅस ठेवायचा. 5 मिनटानंतर आपण बघू शकता झाकण काढलं आहे. चमच्याच्या साहाय्याने आपण ते पलटी करून घेणार आहोत. एक नंबरच होतात बघा. चव तर एक छान लागते. आपण ह्यामध्ये बाइंडिंगसाठी बेसन पीठ वापरले नाही, तांदळाचं पीठ वापरलं नाही, तरी पण चव एक नंबरच होते. अशा प्रकारे खरंच एकदा मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. कंजूसपणा तर अजिबात करायचा नाही. कमेंट करायला पण काय करता तुम्ही, व्हिडिओ फक्त सुरुवात बघता आणि लगेच मागे जाता. तसं न करता पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या रेसिपी छान होतील आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहण्याचा आनंद मिळेल. अशा प्रकारे आपण सर्व आप्पे आहे ते पलटी करून घेणार आहोत. खूप सुंदर होतात. अगदी चिरमुरे किंवा मुरमुरे तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगायचं आहे मला. आणि माझा व्हिडिओ आपण
कुठून पाहता ती पण कमेंट करायची आहे. पुन्हा आपण 5 मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवलं आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. बघा किती सुंदर झाले आहेत. खूपच, आणि चव तर एक नंबरच लागते. अशा प्रकारे करून बघा मुलांना खायला मधल्या वेळेत. बघा किती सुंदर झाला आहे आपले चिरमुऱ्याचे किंवा मुरमुऱ्याचे अप्पे. केल्यानंतर कसे झाले मला मेसेज करून कळवायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती सुंदर झालेत. हे अप्पे तुम्ही असेच खाऊ शकता, कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे, लसूण घातला आहे, जिरे घातले आहे, हिरवी मिरची पण घातली आहे. त्यामुळे तुम्ही असेच खाल्ले ना तरी पण खूप छान लागतील. चटणीबरोबर खा, सॉसबरोबर खा. अप्रतिम असे आपले चिरमुरे किंवा मुरमुऱ्याचे अप्पे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा. किती छान झाला आहे आणि रंग पण किती सुंदर आला आहे बघा. आजपर्यंत आपला छान शिजन निघाला आहे, उकडला आहे बघा. मस्त अप्रतिम. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये, आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि छान छान व्हिडिओ पहा. बाय बाय.